तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे बाटूची. तर याची लिंक पण मी तुम्हाला टाकतो, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल मध्ये सर्च करा डी बाटू. हे बघा, डी बाटू मी असं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच ही वेबसाईट ओपन झाली. तर याच्यामध्ये ऍज सच मी सर्क्युलर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ते सर्क्युलर मला सापडलं नाही, पण गुगल CGPA टू पर्सेंटेज डी बाटू युनिव्हर्सिटी. तर इथे एक त्यांचं पेज ओपन होत आहे, CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जन बाटू युनिव्हर्सिटी. तर मी ते सर्क्युलरची लिंक पण तुम्हाला शेअर करतो की ते सर्क्युलर काय आहे. तर हे बघा, हे सर्क्युलर आहे. तर मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो. हे आता 17 पेज नंबर वरती आहे. तर 1 नंबरचं पेज आणि पेज नंबर आता मी 17 टाकतो. पेज नंबर 17 वरती तो कन्व्हर्जन फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे. हे बघा, इथं मी याला थोडस झूम करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. Percentage, the formula to convert CGPA to percentage is the percentage of marks equal to CGPA minus 0.5 into 10. तर त्यांनी काही एक्झाम्पल्स पण दिलेत का तुमचं जर CGPA स्कोर 6 असेल तर तुमचे मार्क्स किती असणार आहेत. 6.25 असेल तर तुमचे मार्क्स किती. हे फक्त एक्झाम्पल आहेत. जे तुम्हाला CGPA भेटलेला आहे तशा पद्धतीत तुम्ही तो कॅल्क्युलेट करा. म्हणजे पर्सेंटेज त्या पद्धतीत कॅल्क्युलेट करा, आणि पर्सेंटेज पासून पुढे मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामधून तुम्हाला पर्सेंटेज तर काढता येणार आहे, पण टोटल ऑप्टेन मार्क्स जे तुमच्या रिझल्ट वरती नाही आहेत तर ते कसे तुम्ही काढू शकतात, तर मी ते तुम्हाला सांगतो पुढं. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता मी एक एक्सेल ओपन केली आणि एक्सेल मध्ये हा फॉर्म्युला टाकलेला आहे. तर हे बघा, आता याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे जो युनिव्हर्सिटीने दिलाय CGPA मायनस 0.5 इंटू 10, तर तोच फॉर्म्युला मी इथं अप्लाय केलाय. तर इथं तुम्ही बघू शकतात, मी त्याला थोडस झूम करतो. इक्वल टू साइन टाकून तर त्याच्यामध्ये 8.61 मायनस 0.5 इंटू 10, तर हा फॉर्म्युला वापरलाय. तुम्ही तो कॅल्क्युलेटर ओपन करू शकतात, असं काही नाही. आता इथं माझ्याकडे एक्सेल होती म्हणून मी एक्सेल मध्ये टाकले. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आता पर्सेंटेज तर कॅल्क्युलेट झाले, बट ऑप्टेन मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे. तर ऑप्टेन मार्क्स साठी फॉर्म्युला युटिलाइज करायचा, मार्क्स ऑप्टेन पर्सेंटेज इंटू मॅक्स मार्क्स डिवायडेड बाय 100. जसा हा पर्सेंटेज साठी आपण फॉर्म्युला युटिलाइज करतो की ऑप्टेन मार्क्स डिवायडेड बाय मॅक्स मार्क्स इंटू 100, तर त्याला फक्त मी रिव्हर्ट केलंय थोडस, की त्याच्यामध्ये ऑप्टेन मार्क्स एका बाजूला आणले आणि बाकीचे फील्ड सगळीकडे दुसऱ्या नेले. आणि आता बाकीचे काय 100 तर आहेच, ते पर्सेंटेज आपल्याकडे आलेले आहेत आणि मॅक्स मार्क्स आपल्याला काढायचे. आता मॅक्स मार्क्स काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल. CGPA जो स्कोर असतो तो ऍक्च्युली फायनल सेमिस्टर पर्यंत असतो. म्हणजे तुमच्या RT सेमचा स्कोर जो SGPA स्कोर म्हणतो त्याला, सेमिस्टर ग्रेड पॉईंट, आणि त्याला कम्युलेटिव्ह केलेलं आहे. म्हणजे या RT यांना प्लस करून त्याला डिवायडेड बाय 8 केलंय, त्याच्यानंतर तुम्हाला CGPA स्कोर भेटलाय. तर याच्यासाठी आता काय करायचं, तर तुम्हाला पुन्हा एकदा सिलेबस कॉपीकडे जावं लागेल. आता अकॅडमिक सेक्शन मध्ये हे जे युनिव्हर्सिटीचं पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये बी फार्म प्रोग्राम, तर ही सिलेबस कॉपी दिलेली आहे. तशी ह्या सिलेबस कॉपीची लिंक पण मी टाकेल खाली. जो कोर्स तुमचा असेल, आता मी इथं फार्मसी सध्या कॅल्क्युलेट करते. तर हे बघा, 10 नंबरच्या पेज वरती कदाचित. आता मॅक्स मार्क्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑलरेडी हे सिलेबस कॉपी मध्ये दिलेत. 675, 725 आणि 750. ज्यांना मॅथमॅटिक्स होतं त्यांना 725 आणि ज्यांना रेमडियल बायोलॉजी होतं त्यांना 750. तर अशा पद्धतीत इथं मॅक्झिमम मुलं 675 असेल. जे तुमच्या रिझल्ट वरती आहे तशा पद्धतीत करा. मॅथमॅटिक्स होता का नाही तुम्हाला, किंवा रेमेडियल बायोलॉजी होता का नाही. आता 675 हे झाले फर्स्ट सेमचे. सेकंड सेमचे ते झाले 725. आता हे प्रत्येक सेमचे आपल्याला टोटल मार्क्स घ्यायचे. त्याच्यानंतर सेम 3 चे झाले 600 मार्क्स. त्याच्यानंतर सेम 4 चे झाले 700 मार्क्स.
तसं अशा पद्धतीने सगळे आरटी सेमिस्टरचे घ्यायचे. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम येऊ शकतो की जे मुलं डायरेक्ट सेकंड इयर मध्ये आले होते तर त्यांना काही विषय थोडेसे वेगळे होते, तर ते विषय कन्सिडर करूनच, जसं तुम्हाला कम्प्युटर ऍप्लिकेशन हा थर्ड सेम मध्ये विषय होता, तर त्याचे मार्क्स किती ते इथून बघून घ्या तुम्ही. हा डायरेक्ट सेकंड इयर संदर्भात सांगतोय मी. आणि मॅथमॅटिक्स हा एक विषय होता कदाचित, किंवा रेमिडियल बायोलॉजी हा विषय असेल, आणि कम्युनिकेशन स्किल हा एक विषय होता. तर त्या संदर्भात तुम्ही एकदा बघून घ्या तुमच्या रिझल्ट वरती काय आलंय ते. तर अशा पद्धतीने तुम्ही ते मार्क्स कॅल्क्युलेट करू शकतात. 90% जे इथं दिलंय तेच सगळ्यांचं असणार आहे. अशा पद्धतीने ते सगळे मार्क्स तुम्ही तिथे एक्सेल मध्ये. आता मी प्रत्येक सेमचे मार्क्स कॅल्क्युलेट केले आहेत, तरी तुम्ही एकदा त्याला व्हेरीफाय करून घ्या की हे मार्क्स बरोबर आहेत का नाही. आता मी त्याचं सम करतो, इक्वल टू साइन दाबून सम. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कागदावर केले तरी चालेल, आणि हाच पेपर तुम्ही त्याची PDF स्कॅन करा आणि त्याला अपलोड करा, काही अडचण येणार नाही. तर हे 5250. आता इथं मॅथमॅटिक्सचा जो प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला, किंवा ज्यांचं बायोलॉजी होतं त्यांचे काही चेंजेस होतील इथं, डायरेक्ट सेकंड इयर वाल्यांचे पण चेंजेस होतील. तर हे 5250 ही माझी टोटल आलेली आहे. आता ऑप्टेन मार्क्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तो हा फॉर्म्युला युटिलाइज करायचा. आता मी इथं टाकेल इक्वल टू, आता पर्सेंटेज किती होते 81.1 इंटू त्याच्यानंतर मॅक्स मार्क्स किती 5250 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 100. तर हे आले 4257.75. याच्या पुढची जर डेसिमल नंतरची जर संख्या 5च्या पुढे असेल तर त्याला 50, आता मी 4258 करतो, 424258 त्याला असं करेल. आणि 5 आतमध्ये जर संख्या असेल तर त्याला आहे तसंच राहू द्या, फक्त 5च्या पुढचं जर डेसिमल असेल, जसं आपण रेग्युलर युटिलाइज करतो. तर आता माझी टोटल किती आली 4258 आउट ऑफ 5250. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑप्टेन मार्क्स काढू शकता. हे झालं फक्त बी फार्म संदर्भात. तर बाकीच्या कोर्सेस तुम्ही अशाच पद्धतीत कॅल्क्युलेट करू शकता. तरी एकदा हे व्हेरीफाय करून घ्या मॅक्स मार्क्स बरोबर आहेत का. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे काय करायचं, याची पण तुम्हाला प्रिंट जोडायची आहे. तर हे डायरेक्टली तुम्ही कंट्रोल P दाबा, कंट्रोल प्रिंट, किंवा इथून फाईल मधून जाऊन त्याला प्रिंट करू शकतात. तर त्याच्यानंतर हा प्रिंटचा असा ऑप्शन येतो, तर इथं ते पेजेस सेटअप करून घ्या. हे सगळं एकाच पेजवरती आलं पाहिजे. आणि प्रिंट म्हणा, तर ती ही PDF मायक्रोसॉफ्ट टू PDF अशी PDF सेव्ह होईल. तुम्हाला रिझल्ट प्लस हा कन्व्हर्जन टेबल तुम्हाला दोन्ही पण अपलोड करायचं, मर्ज करायचं. तर मर्ज कसं करायचं त्याच्यासाठी पण मी एक वेबसाईट टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तशा पद्धतीने तुम्ही त्याला मर्ज करा.